95 बिग FM वर. नमस्कार, मी संग्राम खोपडे आणि माझ्याबरोबर आहेत नोबल हॉस्पिटलचे सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर आशिष पोखरकर. नमस्कार. नमस्कार. ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे कॅन्सरचे तज्ज्ञ, राईट? येस येस. तुमचं थोडं बॅकग्राऊंड सांगा, म्हणजे तुम्ही काय काय शिकलाय, कुठलाही डॉक्टर माझ्याकडे आला की मी आधी सगळी ती बाराखडी समजून घेतो. मी डॉक्टर आशिष पोखरकर. मी बीजे मेडिकल कॉलेज पुणे ससून हॉस्पिटल येथून MS जनरल सर्जरीचे शिक्षण घेतल्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथून MCH ची सुपर स्पेशालिटी डिग्री प्राप्त केली. ओके. मुंबई परेल येथून. त्यानंतर मी टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधून लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक कॅन्सर सर्जरी मध्ये फेलोशिप केली. बर. त्यानंतर गेली 10 वर्ष मी पुणे येथे कॅन्सर सर्जरीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. कॅन्सर म्हटलं की लगेच लोकांना भीती वाटते. शब्द खूपच घाबरवणारा आहे, कारण कॅन्सर बद्दल आपण खूप अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. पण आता त्या सगळ्या मिथ्स आणि या सगळ्या मोठ्या आजाराभोवती आपण काय काय करू शकतो, लेटेस्ट काय आहे हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न आहे. तर सगळ्यात पहिले अर्ली डिटेक्शन. लवकर जर कॅन्सर डिटेक्ट झाला, तो अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर ते खूप महत्वाचं असतं. ट्रीटमेंट खूप चांगली होऊ शकते, रिकव्हरी चांगली होऊ शकते असं म्हणतात. तर हे नेमकं काय आहे? नक्कीच. अर्ली डिटेक्शन म्हणजे काय, तर कॅन्सर हा लवकरच्या स्टेजला डिटेक्ट करणे. कॅन्सर जर लवकरच्या स्टेजला डिटेक्ट केला तर ट्युमर हा छोट्या स्वरूपामध्ये असतो, छोट्या साईज मध्ये असतो. ओके. हा तो जास्त पसरलेला नसतो. त्यामुळे स्वाभाविकच काय होतं, क्युअर रेट हा नेहमी हाय असतो आणि सर्जरी याला अर्ली स्टेज मध्ये लवकर क्युअर करू शकते. ओके. फक्त क्युअर रेट हा जास्त नसतो, तर त्याच्यामध्ये लेस अग्रेसिव्ह ट्रीटमेंट पेशंटला दिल्या जातात. कधी कधी किमोथेरपी, रेडिओथेरपीची गरजही पडत नाही आणि ऑब्व्हियसली ते रिफ्लेक्ट होते याच्यामध्ये की पेशंटच्या ओव्हरऑल कॉस्टमध्ये, तर पेशंटचा ओव्हरऑल खर्च सुद्धा कमी होतो. म्हणून अर्ली डिटेक्शन हे खूप महत्वाचे आहे, कारण अर्ली डिटेक्ट झाला तर लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्या कॅन्सरवर ट्रीटमेंट केला तर लवकर बरे होऊ शकता. डॉक, अर्ली डिटेक्शन कॅन्सरचं झालं तर ते पेशंटसाठी खूप चांगलं असतं. खूप कमी ट्रीटमेंट लागते, लवकर ट्रीटमेंट होते, बरं होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, खर्चही कमी होतो. पण अर्ली डिटेक्ट करायचं कसं? म्हणजे सामान्य माणसाला मला कळणार कसं की सिम्पटम्स काय आहेत, वॉर्निंग सायन्स काय आहेत, की कदाचित मला जे होतंय ती कॅन्सरची लक्षणं असू शकतात? अर्ली डिटेक्शनसाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे की तुम्हाला अवेअरनेस असला पाहिजे की कॅन्सर म्हणजे नक्की काय. तर कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरातील होणाऱ्या पेशंटची अनियंत्रित वाढ. तर याची लक्षणं काय आहे हे प्रत्येकाला माहित असणे आजच्या काळामध्ये गरजेचं आहे, कारण कॅन्सर हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर काही लक्षणं आपण जाणून घेऊ की जी परसिस्टंट आहेत, म्हणजे बरेच दिवस चालू आहेत पण त्याच्यावर उपचार करून सुद्धा ते नियंत्रणात येत नाहीये, बरे होत नाहीयेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे, जर तुम्ही टोबॅको च्युअर आहात तर तुमच्या तोंडामध्ये काही अल्सर वगैरे आहे, ॲबनॉर्मल हिलिंग अल्सर बॉडीमध्ये कुठेही असला तर तो कॅन्सरची ग्रोथ असू शकते. दुसरं म्हणजे ॲबनॉर्मल ब्लिडिंग. जर मासिक पाळीनंतर सुद्धा ब्लिडिंग होत असेल किंवा इन बिटवीन मासिक पाळीच्या मध्ये ब्लिडिंग होत असेल, कुठलंही ॲबनॉर्मल ब्लिडिंग हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तिसरं आहे की एनी लंप, आपल्या शरीरामध्ये कुठेही सडन गाठ आलेली आहे आणि ती गाठ वाढत चाललेली आहे, हार्ड आहे, तर ती गाठ कॅन्सरचं लक्षण असू शकते. स्मोकिंग करणाऱ्या लोकांमध्ये जर कफ येत असेल, क्रोनिक कफ आहे, खूप खोकला आहे, खोकल्याबरोबर रक्त पडत आहे, किंवा सडनली त्यांचा चेंज इन व्हॉइस झालेला आहे, आवाज बदलला, घुगरा झाला आहे, तर हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तर आणि कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये पररेक्टल ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव होत आहे आणि तो आपल्या पाईल स्पिरिच्युअल याच्या ट्रीटमेंट नंतर सुद्धा हा बंद होत नाहीये, तर ते कदाचित कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तर ही काही महत्वाची लक्षणं आहे, ही जर आपल्याला माहित असेल तर आपण कॅन्सर लवकर डिटेक्ट करू शकतो. पण मग अशा वेळी डायरेक्ट कंटिन्यू करा. आणि जर ही लक्षणं किंवा याच्या सोडून आणखी कुठली लक्षणं आहे, ॲबनॉर्मल वेट लॉस आहे फॉर एक्झाम्पल, तर अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं आहे की आपण आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करणं, सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांना भेटणं हे खूप गरजेचं आहे. आणि लगेच कॅन्सर तज्ञाकडे जायची गरज नाही ना, आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेले तर ते आपल्याला सांगू शकतील, राईट? जनरली आपण सुरुवातीला जातो की जनरल प्रॅक्टिशनरकडे. तर प्रॅक्टिशनर जनरली हे डायग्नोसिस प्रॅक्टिशनर लेवललाच होते आणि त्यानंतर हे स्पेशलिस्ट कडे रेफर केले जाते. पण बऱ्याचदा असे होते की प्रॅक्टिशनर कडून सुद्धा काही गोष्टी मिस होण्याचे चान्सेस असतात. तर जर जनरल प्रॅक्टिशनर कडे जाऊन सुद्धा ही लक्षणे थांबत नसेल तर डेफिनेटली आपण आपल्या स्पेशलिस्ट डॉक्टरांशी कन्सल्ट करायला हवे. डॉक, आपण रेग्युलर चेकअप करतो, ब्लडचं चेकअप असतं, शुगर युजली किंवा लिपिड्स म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलंय का नाही वगैरे, या सगळ्या गोष्टी रेग्युलरली आता अनेक लोक चेकअप करतात वर्षातून एकदा. एका सर्टन काय आधी 40 नंतर म्हणायचे, आता 30च लोक करायला लागले, काही 20च करतात. पण कॅन्सरसाठी स्पेसिफिक असे काही रेग्युलर हेल्थ चेकअप्स आहेत का, स्क्रीनिंग टेस्ट आहेत का, त्या कुठल्या आहेत आणि कोणी त्या कराव्यात? डेफिनेटली कॅन्सरसाठी स्क्रीनिंग टेस्ट अवेलेबल आहेत. काही महत्वाचे कॅन्सर आहेत स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये. त्यासाठी
स्क्रीनिंग टेस्ट अवेलेबल आहे. स्क्रीनिंग म्हणजे काय, तर कॅन्सर तयार होण्याच्या आधीच आपण कॅन्सरला डिटेक्ट करणे लवकरच्या स्टेजमध्ये, जेणेकरून अर्ली डिटेक्शन होऊन जसे मी सांगितले की लवकर पेशंट क्युअर होऊ शकतो. काही महत्वाच्या टेस्ट आहे स्त्रियांमध्ये. मेनली ब्रेस्ट कॅन्सर हा नंबर 1 कॅन्सर आहे. त्यामध्ये सेल ब्रेस्ट एक्झामिनेशन मंथली आपण ऍडवाइस करतो की हाताने आपण ब्रेस्टचं एक्झामिनेशन करणे, आणि कुठले ऍबनॉर्मल गाठ किंवा निप्पल मधनं डिस्चार्ज हे काही लक्षणं असेल तर लवकर आपण डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता. ओके. दुसरं आहे मॅमोग्राफी. 40 नंतर एव्हरी इयरली अॅन्युअल मॅमोग्राफी आपण करू शकतो. मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टचा स्तनाचा एक्सरे. त्याच्यामध्ये हे जे ट्युमर आहे हे छोटे असताना लवकर डिटेक्ट केले जातात आणि त्यामुळे लवकर डिटेक्शन होऊन क्युअर रेट जास्त असतो. त्यानंतर महत्वाचं आहे की सर्व्हायकल कॅन्सर, सर्व्हिक्सचा, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर. हा कॅन्सर आपल्यामध्ये नंबर 2चा कॅन्सर आहे इंडियामध्ये. तर हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. आणि या कॅन्सरमध्ये पॅप्समेअर नावाची एक टेस्ट अवेलेबल आहे जी आपण 40 नंतर ऍडवाइस करतो. पॅप्समेअरद्वारे आपण गर्भाशय तोंडाच्या कॅन्सरचं लवकर निदान करू शकतो. आणखी काही कॅन्सर आहे पुरुषांमध्ये, फॉर एक्झाम्पल ओरल कॅन्सर, ज्यामध्ये आपण रेग्युलर ओरल एक्झामिनेशन असतात. त्यामध्ये आपण आपल्या डॉक्टरकडे जाऊन आपल्या मुखाची तपासणी म्हणजे तोंडाची तपासणी करून घेतो. त्याच्यामध्ये काही पांढरे चट्टे, लाल चट्टे असतील कॅन्सरच्या आधीचे तर ते आपण डिटेक्ट करू शकतो. मेनली हे टोबॅको च्युअर जे आहे त्यांच्यासाठी आहे. जे स्मोकिंग करतात त्यांच्यामध्ये लो डोस सिटी स्कॅन असतो छातीचा. त्याच्यामध्ये सिटी स्कॅन करून आपण लवकर लंग मध्ये काही कुठे कॅन्सरची सुरुवात आहे का हे चेक केले जातं. कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये जर आपल्या घरामध्ये हिस्ट्री आहे कोलोरेक्टल कॅन्सरची, अनुवांशिक काही आहे, तर आपण लवकर कोलोरेक्टल एंडोस्कोपीज करू शकतो, ज्याच्याद्वारे आपण लवकर कॅन्सर डिटेक्ट करू शकतो. प्रोस्टेट कॅन्सर मध्ये पुरुषांमध्ये सिरम PSA नावाची एक ब्लड टेस्ट आहे, ज्यामध्ये आपण 50-60 नंतर जेव्हा प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण हे जास्त असते तेव्हा आपण ही सिरम PSA नावाची ब्लड टेस्ट करतो, ज्याच्यामध्ये जर PSA लेवल वाढलेले असतील तर आपण पुढच्या काही तपासण्या करून प्रोस्टेट कॅन्सर लवकर डिटेक्ट करू शकतो. तर ह्या काही तपासण्या आहेत ज्याद्वारे आपण अर्ली स्क्रीनिंग करू शकतो आणि कॅन्सर लवकर डिटेक्ट करून लवकर बरे होऊ शकतो. आणि अर्थात याची सगळी माहिती की मला पर्टिक्युलरली ते करायची गरज आहे का वगैरे हे आपले रेग्युलर डॉक्टर्स आपल्याला सांगू शकतील, राईट? नक्कीच. ह्या कुठल्याही स्क्रीनिंग टेस्ट करण्यासाठी आपण स्वतः न करता आपल्या डॉक्टरांशी आधी कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आजकाल लोक काय करतात की गुगलवर जाऊन सर्च करतात आणि अननेसेसरी इन्व्हेस्टिगेशन करतात. पण त्याचं एक दुसरं बाजू अशी आहे की त्यामुळे अननेसेसरी इन्व्हेस्टिगेशन, इन्व्हेजिव्ह किंवा कॉस्टली इन्व्हेस्टिगेशन केले जातात आणि ते नाहक पेशंटला त्याच्यामुळे मनस्ताप सुद्धा होतो आणि अननेसेसरी भीती मनामध्ये उत्पन्न होते. तर आपण सगळ्यात आधी महत्वाचं आहे की आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि त्यानंतरच ह्या तपासण्या करा. माझी बायको सुद्धा डॉक्टर आहे. तिच्या क्लिनिकमध्ये तिने एक असं पोस्टर लावलंय की डू नॉट कन्फ्यूज युअर गुगल सर्च विथ माय मेडिकल डिग्री. गुगल सर्च हे बेसिकली एक इन्फॉर्मेशन आहे, ती बेसिकली डिजिटल लायब्ररी आहे. जर तुम्हाला त्यातनं नॉलेज वेगळं करून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी गुरु हवा, तर त्यासाठी डेफिनेटली तुम्हाला डॉक्टर बनावं लागेल. त्यामुळे डॉक्टरांना रिप्लेस गुगल करू शकत नाही. त्यामुळे आपण सगळ्यात आधी डॉक्टरांशी कन्सल्ट करणे खूप गरजेचं आहे. ऑलराईट. पुढच्या भागात कॅन्सर झाला असेल तर मग ट्रीटमेंट्स आता काय अवेलेबल आहेत, लेटेस्ट काय टेक्नॉलॉजी आहे, दॅट्स व्हॉट विल फाइंड आउट नेक्स्ट टाइम when we meet Dr. आशीष पोखरकर, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, नोबल हॉस्पिटल. धुन बदल के तो देखो.